नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महा टीईटी पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त असलेले बाल मानसशास्त्र या विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? पर्याय दिलेले आहेत, बघूया। पर्याय क्रमांक 1 सौंदर्यनिष्ठ कल्पना, पर्याय क्रमांक 2 अनिर्बंध कल्पना, पर्याय क्रमांक 3 व्यावहारिक कल्पना आणि पर्याय क्रमांक 4 पुनरुत्पादक कल्पना। तर या ठिकाणी बघा मित्रांनो की पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे किंवा परिकथा व भूताखेतांच्या कथा या वास्तवाशी संबंधित नसून त्या स्वैर आणि मुक्त विचारावर आधारित आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या कल्पनेत कोणतीही व्यवहार्य मर्यादा नसते। म्हणून त्या कल्पना ज्या आहेत त्या अनिर्बंध कल्पना या प्रकारामध्ये येतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? पर्याय पाहूया। पर्याय आहेत स्टर्न, पर्याय क्रमांक 2 आहे स्टाउट, पर्याय क्रमांक 3 आहे JS रॉस, पर्याय क्रमांक 4 आहे नॉर्मन एलमन। तर या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर जे आहे ते स्टाउट असं उत्तर आहे। कारण स्टाउट यांनी विचार प्रक्रियेचे स्पष्टीकरण करताना असे सांगितले आहे की विचार म्हणजे पूर्वानुभवाच्या घटकांची मनातल्या मनात जुळवाजुळव करण्याची प्रक्रिया होय। म्हणजेच व्यक्ती आधीच्या अनुभवांचा वापर करून नवीन संकल्पना तयार करतो किंवा निष्कर्ष तयार करतो। यामुळे दिलेले जे विधान आहे ते स्टाउट यांच्याशी संबंधित आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो। गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे। त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर पर्याय पाहूया आपण। पर्याय क्रमांक 1 बोध, पर्याय क्रमांक 2 स्मरण, पर्याय क्रमांक 3 मूल्यमापन आणि पर्याय क्रमांक 4 आहे पद्धती। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पद्धती। कारण गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेची स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट ही संकल्पना मांडली आहे। त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 गट केले आहेत। एक म्हणजे आशय म्हणजेच कंटेंट, दुसरा आहे क्रिया ऑपरेशन्स आणि तिसरा आहे उत्पादन म्हणजेच प्रॉडक्ट। क्रिया, बोध आणि स्मरण, अभिसारी विचार, अपसारी विचार व मूल्यमापन यांचा समावेश होतो यामध्ये आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पद्धती हे आपल्या या प्रश्नाचा पर्याय होईल। चला पुढचा प्रश्न पाहूया। हे जे सर्व पर्याय पाहत आहोत मित्रांनो किंवा आपण हे जे प्रश्न बघत आहोत तर हे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत आणि फार महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेत आहोत आपण। त्यामुळे जर का तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे। त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल। चला पाहूया पुढचा प्रश्न। गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? पर्याय पाहूया। पर्याय क्रमांक 1 गुणविशेष, पर्याय क्रमांक 2 परिपक्वता, पर्याय क्रमांक 3 अध्ययन, पर्याय क्रमांक 4 परिणाम। तर या ठिकाणी मित्रांनो या प्रश्नाचा पर्याय आहे परिपक्वता। परिपक्वता पर्याय क्रमांक 2।
गेशेल यांनी विकास प्रक्रियेत परिपक्वता म्हणजेच मॅच्युरेशन या घटकाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते मुलांचा विकास मुख्यतः जैविक परिपक्वतेवर अवलंबून असतो. अध्ययन किंवा बाह्य अनुभव दुय्यम भूमिका बजावतात आणि म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे परिपक्वता, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. नंबर 1 अनुदेशन उपपत्ती, नंबर 2 ब्रुनरची उपपत्ती, नंबर 3 सॉक्रेटिसची उपपत्ती, नंबर 4 अध्यापनाची सामान्य उपपत्ती. तर या ठिकाणी मित्रांनो जे पर्याय दिलेले आहेत ते आपण या पर्यायामधून आपलं उत्तर काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे, अध्यापनाची सामान्य उपपत्ती. औपचारिक अध्यापन पद्धतीमध्ये फॉर्मल थेअरी ऑफ टीचिंग ही अध्यापनाची रचना, उद्दिष्टे, प्रक्रिया यावर आधारित असते. अध्यापनाची सामान्य उपपत्ती ही औपचारिक स्वरूपाची मानली जाते. तर सॉक्रेटिस व ब्रुनर यांच्या उपपत्ती ज्या आहेत त्या विशिष्ट पद्धतीशी संबंधित आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 अध्यापनाची सामान्य उपपत्ती ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते आहेत. बघा पुरस्कर्ते विचारलेले आहेत आपल्याला. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ते पर्याय आहेत जॉन ड्यूई, N.L. गेज, सॉक्रेटिस आणि हार्ट. तर या ठिकाणी आपला जो पर्याय आहे मित्रांनो N.L. गेज हे सामान्य अध्यापन उपपत्तीतील ज्ञानात्मक दृष्टिकोनाचे समर्थक मानले जातात. त्यांनी अध्यापन प्रक्रियेत बौद्धिक घटक व शिकण्याच्या परिणामांचा अभ्यास महत्वाचा मानला आहे आणि म्हणून गेज हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी हा मनोसामाजिक घटक आहे. व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी हा मनोसामाजिक घटक आहे. पर्याय क्रमांक 1 शारीरिक दुबळेपणा, पर्याय क्रमांक 2 संस्कृती, पर्याय क्रमांक 3 अनुवंश, पर्याय क्रमांक 4 शरीरयष्टी. तर या ठिकाणी मित्रांनो आपला जो पर्याय आहे तो पर्याय आपला कोणता आहे, पर्याय क्रमांक 2 संस्कृती हा मनोसामाजिक घटक आहे असं म्हटलेलं आहे. कारण व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे जैविक, दुसरा आहे मनोवैज्ञानिक आणि तिसरा आहे सामाजिक. संस्कृती ही मनोसामाजिक घटक आहे म्हणजे सायकोलॉजिकल घटक आहे. कारण ती समाजातील मूल्य, परंपरा, श्रद्धा व वर्तन पद्धतीवर आधारित असते आणि म्हणून अनुवंश व शरीरयष्टी हे जैविक घटक आहेत. त्यामुळे ते या प्रश्नाचा पर्याय होऊ शकणार नाहीत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 संस्कृती हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात त्यास म्हणतात, काय म्हणतात? नंबर 1 साधक अभिसंधान, नंबर 2 कारक अभिसंधान, नंबर 3 अभिजात अभिसंधान आणि नंबर 4 आहे तात्कालिक अभिसंधान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कारक अभिसंधान. कारक अभिसंधान यामध्ये व्यक्तीला काही पर्याय दिले जातात आणि योग्य वर्तनाला बक्षीस देऊन ते दृढ केले जातात.
येथे पूर्ण स्वातंत्र्य नसते, परंतु मर्यादित पर्याय उपलब्ध असतात, त्यालाच कारक अभिसंधान असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व त्या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन घडवून आणण्यासाठी हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. नंबर 1 संस्करण, नंबर 2 आहे अनुदेशन, नंबर 3 आहे प्रशिक्षण आणि नंबर 4 आहे अभिसंधान. तर या ठिकाणी या प्रश्नाचा पर्याय आहे मित्रांनो संस्करण. संस्करण म्हणजे शेपिंग ही एक प्रक्रिया आहे. B.F. स्किनर यांनी स्पष्ट केलेली आहे. ही यात अपेक्षित अंतिम वर्तन टप्प्याटप्प्याने विकसित केले जाते आणि प्रत्येक योग्य टप्प्यास बक्षीस दिले जाते. मित्रांनो, जर का आपणास TET आणि CTET परीक्षेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा. TET आणि CTET असा व्हॉट्सअप मेसेज करावा. आपणास TET आणि CTETच्या परीक्षेसंबंधीची महत्त्वाची अपडेट आणि परीक्षेसंबंधीची माहिती, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर परीक्षाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न मिळत असतात. त्यामुळे जर का आपणास व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे असेल तर मला या नंबरवर मेसेज करायचा आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार यांनी मांडले आहेत. बघा, शरीरातील 4 द्रवांवर आधारित प्रकार कोणी मांडलेले आहेत व्यक्तिमत्वाचे, असा प्रश्न आपणास विचारलेला आहे. तर हिप्पोक्रेट्स या विचारवंताने व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडलेले आहेत. त्यांनी आपल्या शरीरामध्ये 4 प्रकारचे जे द्रव आहेत त्या द्रवावर आधारित व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. मागील झालेल्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव TET परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नक्कीच आपणास TET परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी हे प्रश्न फार उपयुक्त ठरतील. चला तर मग पाहूया प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयातील सूत्रे नियमांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोगातून सार काढणे ही अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती आहे, शक्तिवादी उपपत्ती आहे, समान घटक उपपत्ती आहे, बॅगलेची उपपत्ती आहे. तर या ठिकाणी मित्रांनो त्याचा पर्याय आहे सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण उपपत्ती प्रमाणे एका विषयातील तत्व, नियम किंवा सूत्र दुसऱ्या विषयात वापरता येते. समान तत्वाचा शोध घेऊन त्यांचा उपयोग करणे म्हणजेच अध्ययन संक्रमण होय. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रेरणा चक्राचा योग्य क्रम. पर्याय क्रमांक 1 प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणे. पर्याय क्रमांक 2 अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे आणि समाधान. पर्याय क्रमांक 3 गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. पर्याय क्रमांक 4 अस्वस्थता, गरज, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. तर या ठिकाणी
प्रेरणा चक्राचा योग्य जो क्रम आहे तो आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि शेवटी समाधान. कारण या ठिकाणी प्रेरणा चक्रात प्रथम गरज निर्माण होते, त्यातून अस्वस्थता निर्माण होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात, समतोल प्रस्थापित होतो आणि शेवटी समाधान मिळते. चला पुढचा प्रश्न पाहूया. चॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? नंबर 1 आत्मनियंत्रण, नंबर 2 अचूक आत्मपरीक्षण, नंबर 3 आत्मविश्वास, नंबर 4 भावनांची जाणीव. तर या ठिकाणी या आपल्या प्रश्नाचा जो पर्याय आहे उत्तराचा तो आहे पर्याय क्रमांक 1 आत्मनियंत्रण. कारण या ठिकाणी शॅलोव्ही व मेयर यांच्या मते आत्मप्रचिती मध्ये भावनांची जाणीव, अचूक आत्मपरीक्षण व आत्मविश्वास यांचा समावेश होतो आणि म्हणून आत्मनियंत्रण हा स्वतंत्र घटक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहावे, संघर्षाची नेमकी कारणे शोधावी, वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा, मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. तुम्ही लगेच खाली कमेंट देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. शेवटचा प्रश्न घेण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जर का तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळत राहील. TET आणि CTETच्या परिपूर्ण तयारीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईलवर मेसेज करून आपण माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर TET आणि CTET दोन्ही परीक्षेची ऑनलाईन बॅच सुरू आहे. 999 रुपयामध्ये आपण बॅच खरेदी करू शकता. आपणास दररोज 1 तास TET आणि CTET परीक्षेसंबंधीचे मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच करता येईल. सर्व प्रकारच्या नोट्स मिळतील. त्याचबरोबर आपल्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान केलं जाईल आणि परीक्षेपर्यंत पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळत राहील. तेव्हा ही बॅच खरेदी करण्यासाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईलवर संपर्क करू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, शेवटचा. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? नंबर 1 या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते. पर्याय क्रमांक 2 या विद्यार्थ्यासाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. पर्याय क्रमांक 3 या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आहे या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर पर्याय क्रमांक कोणता आहे मित्रांनो? या ठिकाणी आपला जो उत्तराचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यासाठी
ज्या काही स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असणं आवश्यक आहे, अशा रचनेमुळे त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल जर केला तर त्यांना त्या गोष्टी शिकता येतात. अध्ययनार्थीच्या बाबतीत खालीलपैकी ही जी गोष्ट आहे ते योग्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी आपण थांबूया.